श्री स्वामी समर्थ. हत्ती हे जसे इंद्राचे वाहन तसे श्रीलक्ष्मीचेही वाहन. हत्तीवर आरूढ झालेली लक्ष्मी गजलक्ष्मी म्हणून ओळखली जाते. तिला वैभवाचं प्रतीक मानलं जातं. म्हणून हत्ती हे उच्च पद, प्रतिष्ठा, सन्मान आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. वास्तुशास्त्रात हत्तीला अत्यंत महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. वैवाहिक जीवनात आनंद आणि प्रेम बहरत राहावे यासाठीही गजमूर्तीचा पर्याय सांगितला जातो. आपले वर्तमान आणि भविष्य कसे असणार आहे हे आपल्या मेहनतीवर आणि नशिबावर अवलंबून असते. मेहनत तर आपण करतोच, पण त्याला बाप्पाचे शुभाशीर्वादही मिळावेत म्हणून वास्तुशास्त्रात याविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना घरात ठेवल्याने आयुष्य सकारात्मक वळण घेऊ लागते आणि अनेक चांगल्या घटना आयुष्यात घडू लागतात. यामुळे कुटुंबाला आर्थिक बळ तर मिळतेच, पण आरोग्यही चांगले राहते. आपल्या हिंदू धर्मात आणि आपल्या संस्कृतीत अष्टलक्ष्मीपैकी गजलक्ष्मी ही महत्त्वाची देवता मानली जाते आणि आपण गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्याला काय फायदा होतो आणि ती का आणि कुठे ठेवावी व ती कोणत्या धातूची असायला हवी व त्याचबरोबर ती ठेवण्याची योग्य दिशा कुठली याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग जाणून घेऊया की गजलक्ष्मी घरात का ठेवावी आणि तिचे फायदे काय आहेत. मित्रांनो, वास्तुशास्त्रात हत्तीला खूप शुभ मानलं गेलं आहे. शास्त्रात या प्राण्याचा संबंध विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि धनाची देवी माता लक्ष्मी यांच्याशी जोडलेला आहे. आपल्या अनेक हिंदू पौराणिक कथांमध्ये हत्तीच्या मूर्तीला महत्त्वपूर्ण स्थान दिलं आहे आणि अनेक लोक शक्ती, अखंडता आणि सामर्थ्य दर्शवण्यासाठी सुद्धा अनेक वेळा घर सजावटीसाठीही या मूर्ती घरात ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार हत्तीच्या आकृतीचे स्वतःचे महत्त्व आहे. घरामध्ये सकारात्मकता कायम टिकून राहण्यासाठी आणि नकारात्मकता घालवण्यासाठी लोक हत्तीचे पुतळे, मातीचे किंवा चिनी मातीचे किंवा फोटो घरात लावतात. कारण हत्ती हे समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक सुद्धा मानले गेलेले आहे आणि यामुळेच आपल्या संस्कृतीत हत्तीची पूजा केली जाते. आणि हत्ती यांच्या शक्ती आणि बुद्धिमत्तेसाठी देखील हत्तीला ओळखले जाते आणि म्हणूनच घर आणि ऑफिसमध्ये हत्तीची मूर्ती ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अतिशय शुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेऊ हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्याला काय फायदा होतो व ती कुठे ठेवायची, कुठल्या दिशेला ठेवायची. शास्त्रामध्ये हत्तीला यश आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की हत्तीची मूर्ती ठेवल्याने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात. ज्या घरात हत्तीची मूर्ती असते त्या घरावर गणेशाची कृपा राहते. हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे. पूर्वी राजे महाराजे हत्तीच्या अंबारीत बसून स्वारी करत असत. आत्ताच्या काळात हत्ती पाळणे जरी शक्य नसले तरी हत्तीची, पितळेची किंवा काष्ठ अर्थात लाकडाची मूर्ती आपल्याला घरात नक्कीच आणता येईल. या मूर्तीमुळे निर्माण होणारी सकारात्मकता तुम्हाला वैभव प्राप्तीकडे नेईल. तर हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्याला घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तर मिळतोच, पण आपल्या घरातील जी वाईट नजर असते किंवा वास्तुदोष असतात, जी नेगेटिव्ह एनर्जी असते ती सुद्धा जाते. त्याचबरोबर आपल्या घरातील, आपल्या कुटुंबातील सर्वांचे आरोग्य हे चांगले राहते आणि आपल्या घरात सुखसमृद्धी येते आणि घरातील सर्व अडथळे दूर होतात. असं म्हटलं जातं, असं सुद्धा म्हणतात की भगवान बुद्ध यांच्या आईने
त्यांच्या जन्मापूर्वी म्हणजेच त्यांना जन्म देण्यापूर्वी पांढऱ्या हत्तीचं स्वप्न पाहिलं होतं. आणि आपल्याला माहीतच आहे, पांढरा रंग म्हणजे पांढरा हत्ती हे शांतता, शहाणपण आणि ज्ञान दर्शवते. आणि हत्ती हे स्मरणशक्ती, ज्ञान आणि संरक्षणाचे प्रतिनिधित्व करणारे सर्वात मोठे प्राणी आहेत. आणि यामुळेच जर तुम्ही तुमच्या घरात किंवा देव्हाऱ्यात ठेवले तर ते तुमच्या मुलांसाठी सुद्धा चांगले आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत हत्तीचे पुतळे किंवा फोटो हे ठेवू शकता. जर आपण आपल्या बेडरूममध्ये वास्तूनुसार पितळेचे हत्ती ठेवले किंवा हत्तीचं मोठं चित्र लावलं तर नवरा बायकोमधील मतभेद संपतात आणि हत्तीच्या मूर्तीचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. यापैकी आपण कुठला निवडावा हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो. तर तुम्ही जर हत्तीची मूर्ती चांदीची निवडली तर ती शुभ मानली जाते. आपण आपल्या घरात जर चांदीची मूर्ती ठेवली तर अपार नशीब आणि भाग्य आपल्याला मिळू शकतं. आणि आपल्या घरात संपत्ती आकर्षित करण्यासाठी आपण ती उत्तर दिशेला ठेवावी. आणि समजा आपल्या घरात तिजोरी असेल किंवा ऑफिसमध्ये तिजोरी असते किंवा दुकानात असेल, त्यात तिजोरी असेल तर त्या तिजोरीतसुद्धा आपण ती लाल कपड्यात गुंडाळून छोटीशी हत्तीची किंवा गजलक्ष्मीची जी मूर्ती असते ती आपण ठेवू शकतो. यामुळे सुद्धा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. आपण सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी हत्तीची मूर्ती आपल्या देवघरात सुद्धा ठेवू शकतो. मग ती आपण चांदीची म्हणजे आपल्याला शक्य होत असेल तर आपण ती चांदीची ठेवू शकतो, ते खूप चांगलं. आणि जर आपल्याला शक्य होत नसेल तर आपण पितळेची मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालते. घरात ठेवलेल्या हत्तीच्या मूर्तीची दिशा ही उत्तरेकडे पाहिजे आणि उत्तरेकडे ती आतील बाजूस असलेली पाहिजे. कारण वास्तुशास्त्रानुसार त्याचं तोंड उत्तर दिशेला असलेलं अधिक चांगलं मानलं गेलेलं आहे. आणि आता वास्तुशास्त्रानुसार आपल्याला हत्तीची मूर्ती घेताना हत्तीची जी सोंडेची स्थिती असते आणि मुद्रा आहे ती नीट पाहण्याची आवश्यकता असते. जर हत्तीची सोंड वर उंचवलेली असेल तर ही ऊर्जा समृद्धी आणि शुभ मानली जाते. उंच सोंड असलेला हत्ती हा अतिथी आणि मित्रांना आनंदाने अभिवादन करतो आणि हे करुणा आणि आनंद देखील दर्शवते. उंचावलेली सोंड म्हणजे यश आणि भाग्य देते. आपल्या सर्वांना माहीतच आहे की हत्ती हे यशाचे आणि भाग्याचे प्रतीक मानले गेलेले आहे. व बऱ्याच वेळा आपल्याला असे सुद्धा वाटते की खालच्या दिशेने सोंड असलेली हत्तीची मूर्ती ही दुर्दैवी असते किंवा ती घरात ठेवणे, देव्हाऱ्यात ठेवू नये असं आपल्याला वाटतं. परंतु नाही, हत्तीची ही जी मुद्रा असते म्हणजे जर सोंड खालच्या दिशेने असेल तर ही मुद्रा आपल्याला समस्या सोडवण्याची ताकद दर्शवते आणि दीर्घायुष्य व त्याचप्रमाणे चिकाटीसुद्धा आपल्यामध्ये जोडत असते. परंतु जर तुम्ही देव्हाऱ्यात ठेवत असाल तर काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागते. जसं की तुम्ही ती देव्हाऱ्यात ठेवताना एकतर पितळेची ठेवू शकता किंवा जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही ती चांदीची सुद्धा ठेवू शकता. ती मूर्ती ठेवताना भरीव असली पाहिजे व त्याचप्रमाणे ती जड असावी. आणि जर तुम्ही देव्हाऱ्यात ठेवत असाल तर हत्तीची जी सोंड आहे ती तुम्ही वरच्या दिशेने असली तर ते अजून चांगलं. कारण याच्यामुळे असा भाव दर्शवला जातो की लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देत आहे. म्हणून जर तुम्ही देव्हाऱ्यात ठेवत असाल तर हत्तीची सोंड वरच्या दिशेने असावी आणि हत्ती हे चालत असणारे म्हणजेच पाय मागे पुढे असणारे असावेत. आणि त्यातसुद्धा आपण एक काळजी घ्यायची आहे की जो हत्तीचा उजवा पाय आहे तोच आपल्याला पुढे असायला हवा. आणि आता आपल्याला हा सुद्धा प्रश्न पडला असेल की किती मूर्त्या आपण ठेवायला हव्यात. तर देव्हाऱ्यात आपण गजलक्ष्मीच्या 2 मूर्त्या या ठेवू शकतो. आणि तुम्ही सर्वांनी या तुमच्या देव्हाऱ्यात नक्की ठेवा आणि घरातही ठेवा. कारण आपल्याला व आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही. तसेच आपल्या घरात लक्ष्मी ही नेहमी स्थिर राहते आणि यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते.
जर तुम्ही आर्थिक संकटाशी सामना करत असाल आणि तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत तुमचा खर्च वाढत असेल तर हत्तीच्या 2 मूर्ती आणा. दोन्ही मूर्ती घराच्या मुख्य दारात ठेवा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि कुटुंबात पैशाचा प्रवाह वाढू लागतो. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्ही सुद्धा तुमच्या घरात गजलक्ष्मीची जी मूर्ती आहे ती अवश्य ठेवा आणि असेल तर ती योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवा. त्यामुळे तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल. आता आपण हे तर पाहिलं की हत्तीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवायची, कुठे ठेवायची आणि कुठल्या धातूची ठेवायची, परंतु ती आपल्याला वास्तूत कुठे ठेवू नये हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कुठे ठेवायचं त्यापेक्षा कुठे ठेवू नये हे अधिक जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे आता ती कुठे ठेवू नये हे सुद्धा आपण जाणून घेऊ. तर आपल्या स्वयंपाकघरात किंवा बाथरूममध्ये हत्तीची मूर्ती ठेवू नये. म्हणजेच बऱ्याच वेळा सजावटीसाठी लोक ठेवतात, त्यामुळे तिथे ठेवू नये. आणि त्याचप्रमाणे वास्तूनुसार जर तुम्ही युद्ध, हिंसा किंवा प्राणीकृतीमध्ये हत्तीचा वापर दर्शवणारी जर चित्र लावत असाल तर ती लावणं तुम्ही टाळली पाहिजेत. अशी चित्र न लावता म्हणजेच हिंसक चित्र, चांगल्या गोष्टीची सुद्धा हिंसक चित्र लावणं हे चांगलं नसतं. त्यामुळे वास्तूनुसार अशी चित्रसुद्धा लावू नये. लक्षात ठेवा की काळ्या रंगाचा हत्तीचा पुतळा कधीही खरेदी करू नका. हा रंग शोक आणि दुःखाचे प्रतीक आहे, ज्यामुळे घरातील इतर सदस्य देखील संकटात सापडतात. त्याऐवजी पांढऱ्या रंगाचा हत्ती खरेदी करणं चांगलं मानलं जातं. यामुळे कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. पांढरा हत्ती मिळाला नाही तर राखाडी किंवा तपकिरी रंगाचा हत्ती आणा, मात्र काळा हत्ती आणू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच तुमच्या नातेवाईकांनासुद्धा शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.